एक्झिट पोल नव्हे, हे मोदी मीडिया पोल. काँग्रेसच्या पराभवाच्या भाकितांमुळे राहुल गांधींची आगपाखड. एक्झिट पोलनंतर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा वाद. विशाल पाटलांच्या विजयाच्या अंदाजानंतर राऊतांचा आक्रमक पवित्रा, तर नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार. महायुतीमध्ये जास्त घटक पक्षांना घेतल्यामुळे अधिक फटका बसला. बच्चू कडू यांनी निशाणा साधला. पक्षाच्या आदेशामुळेच निवडणूक लढलो, पराभव झाला तरी खचणार नाही, विजय झाला तरी माजणार नाही. एक्झिट पोल नंतर सुधीर मुनगंटीवार यांची सावध प्रतिक्रिया. बीड लोकसभा निवडणूक वन साइड झाली असून आपण 100% निवडून येणार. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा दावा. लोकसभेच्या निकालानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर राज्य पातळीवरही भाजपमध्ये फेरबदलाची शक्यता. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेवर भाजपची सत्ता. 42 जागांवर भाजपचा दणदणीत विजय. सिक्कीम विधानसभेसाठी मतमोजणी सुरू. 32 पैकी 30 जागांवर सिक्कीम क्रांती मोर्चाची निर्णायक आघाडी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलकडे रवाना. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने 21 दिवसांचा पॅरोल दिला होता. पुणे अपघातानंतर रक्त चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे रक्त नमुने वापरले. चौकशी अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा. कल्याणीनगरमध्ये नाकाबंदी सुरू असताना कार चालकाकडून पाय चेपून घेतले. पुणे पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण. 11:15 वाजता पहिली चाचणी पार पडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.